नमस्कार, मी सुशील सुधाकर भांडेगिरे. SIR संदर्भात आपल्या कोल्हापूर शहरामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये सगळीकडे मतदारांचं पुनर्निरीक्षण मॅपिंग करण्याचं काम चालू आहे. BLO आपापल्या घरी येऊन फॉर्म वाटत आहेत, पण यामध्ये प्रमुख अडथळे येत आहेत. कारण जे मतदार यादीमध्ये नावं आहेत त्या मतदारांपर्यंत पोहोचताना BLOंना कसरत करावी लागत आहेत. कारण काही मतदार हे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलेले आहेत, काही परगावचे मतदार आहेत. त्यामुळे असे बरेचशी नावं या ठिकाणी सापडत नाहीत. मग ज्यावेळी BLO तुमच्या दारामध्ये येतील त्यावेळी त्या BLOंना त्यांचा पत्ता, फोन नंबर देणं आपण गरजेचं आहे. नसेल तर ज्या केंद्रावर तुम्ही मतदान करताय त्या केंद्रावर जाऊन त्या BLOंना तुम्ही भेटला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे फॉर्म मिळतील. आता लोकांचा समज काय होतोय की महानगरपालिकेला आम्ही मतदान करतोय एका केंद्रावर आणि विधानसभा लोकसभेला मतदान करतोय आम्ही दुसऱ्या केंद्रावर. त्यामुळे आम्ही फॉर्म जमा करायचे कुठे? BLO आमच्या घरी फॉर्म देऊन गेलेले आहे. मग ते BLO तुम्हाला फोन करतात. फोन केल्यावर तुम्ही त्यांना फॉर्म देणं गरजेचं आहे. मग ते जर त्यावेळी तुम्हाला उपलब्ध झाले नाहीत तर ज्या विधानसभा लोकसभेला तुम्ही ज्या खोलीमध्ये ज्या शाळेमध्ये मतदान करता त्या ठिकाणी ते BLO उपलब्ध असतात. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते फॉर्म जमा करू शकता. आणि ज्या नागरिकांचं फॉर्म मिळत नाही त्यांनी त्या BLOला संपर्क साधा. आता काही 2002च्या नुसार मतदार यादीमध्ये आईवडिलांचं नाव असणं अपेक्षित आहे. ते जर यादीमध्ये नाव नसेल आणि तुम्ही स्वतः मतदार म्हणून जर 15 वर्ष मतदान करत असाल तर आपलं मॅपिंग होत नसेल किंवा आपला फॉर्म पुढं ते 2002च्या आईवडिलांची नोंद मिळत नसेल तर त्या संदर्भात आपल्याला BLOच्या मार्फत नोटीस येईल. 8 तारखेपर्यंत हे फॉर्म भरून घेणार आहे आणि 8 तारखेनंतर आपल्याला नोटीस येईल. त्या नोटिसीला तुमच्याकडं जन्माचे आईवडिलांचे दाखले किंवा पॅन कार्ड, आधार कार्ड, कुठलीही जन्माची नोंद असेल तर ती कागद घेऊन आपण कलेक्टर ऑफिसमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण सगळी कागदपत्र दाखवून आपले मतदार पुन्हा आहे असं यादीमध्ये आपलं ठेवायचं आहे. अशा ज्या काही आपल्याला त्रुटी जाणवत असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आणि 8 तारखेपर्यंतची शेवट मुदत आहे. त्यामुळं आम्ही व्हॉट्सअपला रोज प्रत्येक केंद्रावरचे जे राहिलेले फॉर्म आहेत, ज्यांनी फॉर्म कलेक्ट केलेले नाहीत, ज्यांनी भरून दिलेले नाहीत, अशा लोकांची यादी आम्ही ग्रुपला टाकत आहोत. ती लोक जर आपल्या संपर्कात असतील तर त्यांनी त्वरित ह्यामधून आपण फॉर्म घेऊन जायचं आहे. धन्यवाद.